नमस्कार विद्यार्थी मित्रों, बीकॉम बँक मॅनेजमेंट एंटायर डिग्री प्रोग्राममध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आज आपण अकॅडमिक इयर 2020 to 21 या शैक्षणिक वर्षामधील बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 2 सेमिस्टर 3 व सेमिस्टर 4 त्याचबरोबर बीकॉम बँक मॅनेजमेंट सेमिस्टर 5 व सेमिस्टर 6 या 4 सेमिस्टरमध्ये जे वेगवेगळे विषय आपण शिकणार आहोत त्या विषयांबद्दल व त्याचबरोबर सेमिस्टर 3 टू सेमिस्टर 6 या चारही सेमिस्टरमध्ये जी इंटरनल इव्हॅल्युएशन व सेमिस्टर एंड एक्झाम आपण कंडक्ट करणार आहोत त्याबद्दलची इव्हॅल्युएशन प्रोसेस याबद्दलची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। शासनाच्या नियमाप्रमाणे शासनाच्या धोरणाप्रमाणे बीकॉम पार्ट 1 मध्ये असणारे विद्यार्थी बीकॉम पार्ट 2 मध्ये व बीकॉम पार्ट 2 मध्ये असणारे विद्यार्थी बीकॉम पार्ट 3 मध्ये प्रमोट करण्याविषयीची चर्चा आपण सर्वांनी ऐकलेली असेलच। त्यानुसार बीकॉम पार्ट 1 मधील विद्यार्थ्यांना त्यांच्या आधीच्या सेमिस्टरमधील परफॉर्मन्सच्या आधारे बीकॉम पार्ट 2 मध्ये तर बीकॉम पार्ट 2 च्या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर 3 मधील परफॉर्मन्सच्या आधारे सेमिस्टर 4 मध्ये प्रमोट केलेले आहे। त्यानुसार पुढील कार्यवाही ही केली जाणार आहे। तथापि अकॅडमिक इयर 20 to 21 या संपूर्ण वर्षामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या सेमिस्टरमध्ये वेगवेगळे विषय अभ्यासणार आहोत त्या विषयांचा आराखडा व त्यामधील काही महत्त्वाच्या बाबी यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। जे विद्यार्थी बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 1 मधून बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 2 म्हणजे सेमिस्टर 3 मध्ये प्रवेश करत आहेत या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या सेमिस्टरमध्ये एकूण 7 वेगवेगळे विषय आपणास अभ्यासावायचे आहेत। त्यामध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स 3 यापूर्वी आपण बीकॉम बँक मॅनेजमेंट सेमिस्टर 1 व 2 मध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स पेपर 1 व पेपर 2 यामध्ये आपण मायक्रो इकॉनॉमिक्स या विषयाचा अभ्यास केलेला आहे। तथापि बीकॉम पार्ट 2 च्या सेमिस्टर 3 मध्ये व सेमिस्टर 4 मध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्स पेपर 3 व पेपर 4 मध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर सेमिस्टर 3 मध्ये ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट हा वाणिज्य शाखेकडील एक महत्त्वाचा विषय देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर FY मध्ये आपण अकाउंटन्सी पेपर 1 व अकाउंटन्सी पेपर 2 असे 2 पेपर आपण शिकलेलो आहोत। तथापि यावर्षी आपणास सेमिस्टर 3 मध्ये अकाउंटन्सी पेपर 3 व अकाउंटन्सी पेपर 4 हे 2 पेपर आपणास सेमिस्टर 3 व 4 मध्ये अभ्यासावायचे आहेत। सेमिस्टर 3 मध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स हा एक नवीन विषय आपण इंट्रोड्यूस केलेला आहे की ज्यामध्ये मॅथमॅटिक्सचा ॲप्लाइड पार्ट की जो बिझनेस व बँकिंग सेक्टरसाठी ॲप्लिकेबल आहे असा भाग आपण बिझनेस मॅथमॅटिक्स या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर कोर शाखेमधील म्हणजेच बँक मॅनेजमेंटमधील 2 पेपर सेमिस्टर 3 साठी असतील ज्यामध्ये आपण बँक मॅनेजमेंट पेपर 5 बँक मॅनेजमेंट पेपर 6 या 2 मध्ये आपण कॉर्पोरेट बँकिंग व रिटेल बँकिंग या 2 महत्त्वाच्या बँकिंग बिझनेसबद्दल माहिती घेणार आहोत। यापूर्वी आपण FY BCom मध्ये प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिस ऑफ बँकिंग, रूरल बँकिंग, कोऑपरेटिव्ह बँकिंग अँड सेंट्रल बँकिंग या 4 विषयांचा अभ्यास केलेला आहे। तथापि सेमिस्टर 3 मध्ये आपण कॉर्पोरेट बँकिंग व रिटेल बँकिंगचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर यावर्षी एक ॲडिशनल पेपर जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज
न्यायालयाच्या व भारत सरकारच्या HRD मिनिस्ट्रीच्या सूचनेनुसार प्रत्येक डिग्री प्रोग्रामकरिता एन्व्हायरमेंटल स्टडीज हा एक कंपल्सरी पेपर असून तो नॉन क्रेडिट बेस्ड पेपर म्हणून ओळखला जातो. म्हणजेच आपल्या मुख्य 6 विषयासाठी प्रत्येक विषयाकरिता 4 क्रेडिट्स हे अलॉट करण्यात आलेले आहेत. तथापि एन्व्हायरमेंटल स्टडीज हा मात्र नॉन क्रेडिट पेपर असून तो केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्याचे मार्क्स टोटल मेरिटसाठी गृहीत धरले जात नाहीत. तथापि या पेपरमध्ये उत्तीर्ण झाल्याखेरीज डिग्री प्रदान केली जात नाही, किंबहुना पासिंग रिमार्क देखील मिळू शकत नाही आणि त्यामुळे हा पेपर देखील वरील पेपर इतकाच महत्त्वाचा आहे. तर या सेमिस्टरमध्ये आपण या 7 विषयांचा अभ्यास करणार आहोत. त्याबरोबरच BCom पार्ट 2च्या सेमिस्टर 4मध्ये म्हणजे 4थ्या सेमिस्टरमध्ये आपण बिझनेस इकॉनॉमिक्सचा पुढील भाग म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स पेपर 4 हा अभ्यासणार आहोत. तर 3rd सेमिस्टरमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हा पेपर अभ्यासल्यानंतर 4थ्या सेमिस्टरमध्ये आपणास ऑर्गनायझेशनल बिहेवियर हा एक नवीन पेपर अभ्यासावयाचा आहे. त्याचबरोबर अकाउंटन्सीमधील पुढील भाग म्हणजेच अकाउंटन्सी पेपर 4 हा देखील आपणास अभ्यासणे आवश्यक आहे. त्याबरोबरच 3rd सेमिस्टरमध्ये आपण बिझनेस मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणार आहोत. मात्र 4th सेमिस्टरमध्ये आपण बिझनेस स्टॅटिस्टिक्समधील बँकिंग व फायनान्शियल सेक्टर व बिझनेस सेक्टरसाठी अप्लाइड असणारा पार्ट आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. तर कोर एलिमेंटमध्ये आपण बँक मॅनेजमेंट पेपर 7 व पेपर 8 या 2मध्ये आपण इंटरनॅशनल बँकिंग व डेव्हलपमेंटल बँकिंग या 2 विषयांचा अभ्यास करणार आहोत. इंटरनॅशनल बँकिंगमध्ये आपण वेगवेगळ्या इंटरनॅशनल बँक्स अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स व इंटरनॅशनल बँकिंग बिझनेसबद्दलची माहिती घेणार आहोत. तर पेपर 8मध्ये डेव्हलपमेंट बँक्स फंक्शन्स, डिफरंट टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट बँक्स, their contribution and their role in economic development, various development banks in India यासारख्या घटकांचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. व त्यामधील 7वा पेपर म्हणजे एन्व्हायरमेंटल स्टडीज. 3rd सेमिस्टरमध्ये आपण केवळ एन्व्हायरमेंटल स्टडीचा थेअरीचा अभ्यास करणार आहोत. मात्र 4थ्या सेमिस्टरमध्ये एन्व्हायरमेंटल स्टडीजचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट आपणास सादर करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच एन्व्हायरमेंटल स्टडीज या पेपरची परीक्षा 3rd सेमिस्टरमध्ये होणार नाही. मात्र 4थ्या सेमिस्टरमध्ये या पेपरची एक्झाम देखील आपणास देणे आवश्यक राहील. म्हणजेच 3rd सेमिस्टरमध्ये आपण 7 विषय शिकणार आहोत. मात्र परीक्षा ही 6च विषयाची देणार आहोत. मात्र 4थ्या सेमिस्टरमध्ये आपण 7 विषय शिकणार आहोत व 7ही विषयांची आपण परीक्षा देणार आहोत. तथापि एन्व्हायरमेंटल स्टडीज हा नॉन क्रेडिटचा पेपर असल्यामुळे त्यासाठी क्रेडिट अलॉट केले जाणार नाही आहेत. मात्र इतर प्रत्येक विषयासाठी 4 क्रेडिट्स हे आपण निर्धारित केलेले आहेत. तर या पद्धतीने BCom बँक मॅनेजमेंट एंटायर या प्रोफेशनल डिग्री प्रोग्राममधील BCom पार्ट 2मधील सेमिस्टर 3 व सेमिस्टर 4मध्ये आपण या 7 महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर जे विद्यार्थी गतवर्षी BCom बँक मॅनेजमेंट पार्ट 2ला होते ते विद्यार्थी शासकीय नियमानुसार BCom बँक मॅनेजमेंट 3rdसाठी प्रमोट केले जातील, की ज्यांना BM 3rdमधील सेमिस्टर 5 व सेमिस्टर 6मध्ये असणारे 6 वेगवेगळे विषय आपण अभ्यासणार आहोत. त्यामधील BM 3rdमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना सेमिस्टर 5मध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट उद्योजकता विकास हा एक नवीन पेपर कॉमर्स शाखेकडील हा पेपर आपण शिकणार आहोत. तथापि BCom बँक मॅनेजमेंट हा एक प्रोफेशनल डिग्री प्रोग्राम असल्यामुळे 3rd इयरसाठी आपण बँक मॅनेजमेंटचे 5 पेपर प्रत्येक सेमिस्टरला इंट्रोड्यूस केलेले आहेत. म्हणजेच BM फर्स्टमध्ये प्रत्येकी 2-2, BM सेकंडमध्ये प्रत्येक सेमिस्टरला 2-2. मात्र BM 3rdमध्ये कोर बँकिंगचे 5-5 पेपर प्रत्येक सेमिस्टरला असतील. त्यामधील बँक मॅनेजमेंट पेपर 9 ज्याच्यामध्ये आपण
रिसेंट ट्रेंड्स इन इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेमधील रिसेंट ट्रेंड्स, अलीकडील काळातील महत्त्वाच्या घडामोडी, स्ट्रक्चरल चेंजेस व एन्व्हायरमेंटल चेंजेस, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटमधील चेंजेस याबद्दलची माहिती घेणार आहोत. त्यानंतर बँक मॅनेजमेंट पेपर 10मध्ये रिसेंट ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी, यामध्ये आपण बँकिंग सेक्टरमधील रिसेंट ट्रेंड्स, नवीन महत्त्वाचे बदल, त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमधील आधुनिक तंत्रज्ञान व त्याचा बँकिंग क्षेत्रातील वापर याविषयीची माहिती घेणार आहोत. त्यानंतर बँक मॅनेजमेंट पेपर 11मध्ये क्रेडिट अँड रिस्क मॅनेजमेंट, बँकिंग व्यवसायामधील हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग असून क्रेडिट मॅनेजमेंट व रिस्क मॅनेजमेंट टेक्निक्स, टूल्स व इट्स ॲप्लिकेशन्स या बेसिसवरती आपण 4 वेगवेगळे कंटेंट या पेपरमध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर बँक मॅनेजमेंट पेपर 12मध्ये फायनान्शियल मार्केट्स अँड सर्व्हिसेस, ज्यामध्ये मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, त्यामधील वेगवेगळे पार्टिसिपंट्स, त्यामधील वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स, ट्रेड सेटलमेंट प्रोसिजर्स, ट्रेडिंग मेकॅनिझम्स यासारख्या शेअर मार्केट व मनी मार्केटमधील काही महत्त्वाच्या बाबींची माहिती यामध्ये आपण घेणार आहोत. त्याचबरोबर बँक मॅनेजमेंट पेपर 13मध्ये रिसर्च मेथडॉलॉजी फॉर बँकिंग अँड फायनान्स हा एक अत्यंत महत्त्वाचा व नाविन्यपूर्ण पेपर देखील यामध्ये आपण इंट्रोड्यूस केलेला आहे, की ज्यामध्ये आपण बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन फॉर द बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यावरती आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच संशोधनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारे वेगवेगळे घटक व त्याचा प्रत्यक्ष बँकिंग व वित्तीय क्षेत्रामध्ये होणारा वापर याविषयीची देखील माहिती आपण या पेपरमध्ये घेणार आहोत. म्हणजेच आता सुरू झालेल्या सेमिस्टर 5मध्ये आपण या 6 वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करणार असून ज्यामध्ये प्रत्येक पेपरसाठी 4 क्रेडिट हे निर्धारित करण्यात आलेले आहेत. अशा आपण 24 क्रेडिटची परीक्षा या सेमिस्टरमध्ये देणार आहोत. त्यानंतर सेमिस्टर 6मध्ये म्हणजेच 3rd इयरच्या लास्ट सेमिस्टरमध्ये पुन्हा आपण 5 महत्त्वाचे बँकिंगचे पेपर व एक कॉमर्स शाखेकडील पेपर असे एकूण 6 पेपर आपण अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये मॉडर्न मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, त्याचबरोबर बँक मॅनेजमेंट या कॅटेगरीमध्ये आपण म्युच्युअल फंड बिझनेस इन इंडिया, ज्यामध्ये म्युच्युअल फंड, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड लीगल एन्व्हायरमेंट इन इंडिया, डिफरंट टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड इन्स्टिट्यूशन्स, रेग्युलेटरी फ्रेमवर्क अँड ॲक्च्युअल म्युच्युअल फंड प्रॅक्टिसेस याबद्दल आपण या पेपरमध्ये माहिती घेणार आहोत. त्यानंतर ट्रेझरी मॅनेजमेंटच्या पेपरमध्ये आपण बँकिंग संस्थांच्याकडे असणारा निधी हा गुंतवण्याकरिता बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये, विभागीय कार्यालयामध्ये, त्याचबरोबर झोनल ऑफिसेसमध्ये जे ट्रेझरी मॅनेजमेंट डिपार्टमेंट कार्यरत असते, या ट्रेझरी मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे कार्य, त्याचा इम्पॉर्टन्स, प्रोसिजर्स अँड ट्रेझरी मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस याबद्दलची माहिती या पेपरमध्ये घेणार आहोत. त्यानंतर बीकॉम बँक मॅनेजमेंटमधील बँक मॅनेजमेंट पेपर 16 की जो प्रामुख्याने इन्शुरन्स सेक्टरशी संबंधित असून ज्यामध्ये इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया या पेपरमध्ये आपण लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, लीगल एन्व्हायरमेंट ऑफ द इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया, डिफरंट टाइप्स ऑफ पॉलिसीज अँड स्कीम्स अँड प्रोसिजर्स अँड प्रॅक्टिसेस याबद्दलची माहिती इन्शुरन्स बिझनेस इन इंडिया या पेपरमध्ये आपण घेणार आहोत. त्याचबरोबर पेपर 17मध्ये बँकिंग अँड सायबर लॉज, जो त्या ठिकाणी या सेमिस्टरमधील एक महत्त्वाचा पेपर असून ज्यामध्ये आपण बँकिंग सेक्टरशी निगडीत असणारे अनेक महत्त्वाचे कायदे, ज्यामध्ये प्रामुख्याने बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अँड फर्दर अमेंडमेंट्स, त्याचबरोबर सायबर सिक्युरिटी लॉजमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट अँड इट्स फर्दर अमेंडमेंट्स अँड रिलेटेड प्रोव्हिजन्स फॉर द बँकिंग अँड फायनान्शियल सेक्टर, अशा अनेक वेगवेगळ्या
लीगल प्रोव्हिजनबाबतचा हा पेपर असून ज्यामध्ये आपण काही महत्त्वाचे कायदे अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर पेपर 18मध्ये आपण बँक मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हा प्रामुख्याने प्रॅक्टिकल बेसवरती अवलंबून असणारा हा पेपर असून ज्यामध्ये आपणास प्रत्यक्षात बँकेच्या शाखेचे व्यवस्थापन, बँकेचे झोनल व रिजनल ऑफिसेस, बँकेचे हेड ऑफिस याच्यामधील वेगवेगळे विभाग, त्यांचे रोल अँड फंक्शन ऑफ जनरल मॅनेजर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, रोल अँड फंक्शन्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, रोल ऑफ ब्रांच मॅनेजर, रोल ऑफ कॅशियर, अशा अनेक वेगवेगळ्या ॲक्च्युअल प्रॅक्टिकलशी रिलेटेड असणाऱ्या आस्पेक्ट्स आपण या पेपरमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर बँक मॅनेजमेंट थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना सेमिस्टर 6मध्ये कंपल्सरी एका विशिष्ट बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये किमान 15 दिवसाची एंट्रन्शिप करणे, म्हणजेच प्रत्यक्षात बँकेत जाऊन किमान 15 दिवस कामाचा अनुभव घेणे हे आवश्यक आहे. म्हणजेच बँक मॅनेजमेंटची पूर्ण डिग्री मिळवण्याकरिता या सर्व पेपरच्या परीक्षेमध्ये पास होण्याबरोबरच किमान 15 दिवसाची एंट्रन्शिप कंप्लीट करून त्याचे प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करणे आवश्यक आहे. तर या पद्धतीने आपण सेमिस्टर 5 व सेमिस्टर 6मध्ये हे वेगवेगळे पेपर्स आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर या दोन्ही वर्गासाठी इंटरनल इव्हॅल्युएशन मेथड ही आपण त्या ठिकाणी डिसाईड केलेली आहे. तथापि बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 2 व बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 3 या दोन्हीकरिता वेगळी पद्धती यावर्षी आपणास दिसून येईल. बँक मॅनेजमेंट पार्ट 2मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनल इव्हॅल्युएशन हे 40 मार्काचे असेल व सेमिस्टर एंड एक्झाम ही 60 मार्काची असेल. परंतु बीकॉम बँक मॅनेजमेंट थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी इंटरनल इव्हॅल्युएशन हे 30 मार्काचे असेल व सेमिस्टर एंड एक्झाम ही 70 मार्कांची असेल. यामध्ये बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 2च्या विद्यार्थ्यांकरिता इंटरनल इव्हॅल्युएशनमधील 40 मार्कांचे डिस्ट्रीब्युशन हे या तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे असेल, ज्यामध्ये प्रामुख्याने ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इन क्लासरूम अँड अकॅडमिक इव्हेंट्स, म्हणजेच विद्यार्थ्यांचा क्लासरूममधील सहभाग, त्याचबरोबर महाविद्यालयाने, विभागाने व महाविद्यालयातील इतर वेगवेगळ्या अलाइड डिपार्टमेंटनी आयोजित केलेल्या ॲक्टिव्हिटीमध्ये या विद्यार्थ्यांचा ॲक्च्युअल पार्टिसिपेशन किंवा त्यांचा जो सहभाग असेल त्या सहभागावरती 5 मार्क हे निर्धारित केले जातील. त्याचबरोबर 20 मार्क हे प्रोजेक्ट वर्क, प्रॅक्टिकल, लॅब वर्क, ऑन दी जॉब ट्रेनिंग यापैकी जो भाग संबंधित पेपरसाठी संबंधित विषयाचे शिक्षक निर्धारित करून देतील त्यानुसार त्या आस्पेक्टकरिता 20 मार्क हे निर्धारित केलेले आहेत. त्याचबरोबर उर्वरित 15 मार्क हे होम असाइनमेंट, क्लासरूम असाइनमेंट, इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन, स्टडी टूर, फील्ड व्हिजिट यासारख्या विविध ॲक्टिव्हिटीमधील जी ॲक्टिव्हिटी संबंधित विषयाचे शिक्षक आपल्यासाठी निर्धारित करून देतील त्या ॲक्टिव्हिटीसाठी 15 मार्क हे निर्धारित केलेले आहेत. या पद्धतीने 40 मार्काचे इंटरनल इव्हॅल्युएशन असेल व त्यानंतर 60 मार्काची सेमिस्टर एंड एक्झाम असेल, की ज्यामध्ये शॉर्ट नोट्स, ब्रॉड क्वेश्चन्स या पद्धतीने 60 मार्क्स त्यासाठी निर्धारित केलेले आहेत. याबाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती म्हणजे या दोन्ही पद्धतीमध्ये इंटरनल इव्हॅल्युएशन व सेमिस्टर एंड एक्झाम या दोन्हीमध्ये स्वतंत्र पासिंगचा क्रायटेरिया हा निर्धारित केलेला आहे. म्हणजेच 40 पैकी किमान 16 मार्क मिळवणे आवश्यक आहे व सेमिस्टर एंड एक्झाममध्ये देखील पास होणे आवश्यक राहील. त्याचबरोबर बीकॉम बँक मॅनेजमेंट पार्ट 3च्या विद्यार्थ्यांना 30 मार्काचे इंटरनल इव्हॅल्युएशन असून ज्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनकरिता 5 मार्क, त्याचबरोबर मल्टिपल चॉईसची एक ऑफलाईन एक्झाम ही महाविद्यालयाकडून कंडक्ट केली जाईल, ज्यासाठी 15 मार्क हे निर्धारित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर होम असाइनमेंट, क्लास असाइनमेंट किंवा संबंधित विषयाच्या शिक्षकांनी दिलेले प्रॅक्टिकल त्याकरिता 10 गुण निर्धारित केलेले आहेत. या पद्धतीने 30 मार्क यासाठी निर्धारित केलेले आहेत. त्यापैकी किमान 12 गुण मिळवणे आवश्यक राहील. या पद्धतीने इंटरनल इव्हॅल्युएशनची पद्धती ही निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि
TYच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिस्टर एंड एक्झाम ही 70 मार्काची असून त्यामध्ये देखील स्वतंत्र पासिंग क्रायटेरिया हा ठरवण्यात आलेला आहे. तर या पद्धतीने आपण BCom बँक मॅनेजमेंट सेकंड व BCom बँक मॅनेजमेंट थर्ड या दोन्ही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी याप्रमाणे आपली पूर्वतयारी करणे आवश्यक राहील. यानंतरच्या पुढील लेक्चरमध्ये आपण विषयवार अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहोत व त्यानंतर प्रत्यक्ष टीचिंग ॲक्टिव्हिटी ही त्यामध्ये सुरू होणार आहे. तर त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे आपली लेक्चर्स अटेंड करणे व लेक्चरच्या वेळी आपली हजेरी नोंदवणे हे आवश्यक राहणार आहे. धन्यवाद.